आज ब्रेकफास्टची आपण बनवणार आहे शेवयाचा उपमा। हे पूर्वीपासून हा उपमा ब्रेकफास्टसाठी बनवला जात आहे। काही ठिकाणी याला उपमा म्हणतात, काही ठिकाणी उपीट म्हणतात। आमच्या इकडे उपीट म्हणतात, बट काही भागामध्ये ह्याला उपमा म्हणतात। तर तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते। कढई घ्यायची, कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे शेवया। पाहू शकता मी शेवया ॲड केलेल्या आहेत। ह्या घरच्या शेवया आहे, मार्केटमध्ये पण इझिली अवेलेबल असतात, डीमार्टमध्ये वगैरे, तिथूनही तुम्ही आणू शकता। शेवया आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। पाहू शकता अशा पद्धतीने छान शेवया भाजल्या की ते एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत। मी आता ह्या शेवया एका प्लेटमध्ये काढून घेते, पाहू शकता। आता त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 चमचे तेल ॲड करायचे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे थोडेसे जिरे छान तडतडले फुलले की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची ॲड करायचे आणि ते छान फ्राय करून घ्यायचे। पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला छान फ्राय करायचे। कांद्याचा रंग गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे। कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर झाला की त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी धनेपूड, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी हळद ॲड करायची आणि ते छान मिक्स करून घ्यायचं। 1-2 मिनिटासाठी आपल्याला ते मिक्स करायचं। नंतर ते छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये एक मोठा चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे आपल्याला। पाहू शकता मी आता टोमॅटो ॲड करते आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ झाला की त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला टाकायचे चवीपुरतं मीठ आणि किंचित अशी साखर टाकायची आणि ते पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे शेवया शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं। पाहू शकता मी पाणी ॲड केलेलं आहे। पाण्याला छान एक उकळी घ्यायची, छान उकळलं पाणी की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे शेवया। पाहू शकता मी पूर्ण शेवया याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि ते आपल्याला छान मोठ्या गॅसवर शिजून द्यायचे। ओके, एवढ्या पाण्यामध्ये ते शिजतातच। आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे कोथिंबीर पण छान मिक्स करून घ्यायचे आणि पाहू शकता विथिन 10 मिनिटमध्ये हा शेवयाचा उपमा तयार होतो आणि खायलाही खूप छान लागतो आणि ह्या पूर्वीपासून लोक खात येत आहेत। तुम्ही